STI मुख्य परीक्षा 2018 नीता शाळेतून तिच्या घरी 2.5 किलोमीटर प्रति तास चालते आणि 12 मिनिटे उशिरा पोहोचते. एके दिवशी तिने 4 किलोमीटर प्रति तास चालणे ठरवले आणि ती 15 मिनिटे लवकर पोहोचली. तिची शाळा घरापासून किती किलोमीटर आहे हे दर्शक संख्या निवडा. आपण निवडायचे. पहा, असं म्हणूया, या ठिकाणी तिचे घर आहे, इथे काय तिची शाळा आहे. घरून ती शाळेकडे निघाली. ज्यावेळेस तिचा वेग हा तिचा 2.5 किलोमीटर प्रति तास होता, तेव्हा ती 12 मिनिटे उशिरा पोचायची. 12 मिनिटे उशिरा म्हणजे तिला समजा वाय वेळ ठरवला असला की वाय तासात जाऊन भेटायचं, तर वाय तासात जाऊन शाळेत जायचं, तर तिला 12 मिनिटे काय व्हायचा, उशीर व्हायचा. त्यावेळेस काय व्हायचं, 12 मिनिटे उशीर झाला म्हणजे वेळ जास्त लागला. आणि ज्या वेळेस तिचा वेग 4 किलोमीटर प्रति तास झाला, त्यावेळेस तिला काय व्हायचं, तिथं पोचायला ती 15 मिनिटे लवकर पोचली. 15 मिनिटे लवकर पोचली. अंतरामध्ये बदल नाही, अंतर तेच आहे. आता आपल्याला माहिती आहे की अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. अंतर भागिले वेग, अंतर आपल्याला माहिती आहे का? नाही. मग आपण असं म्हणू, ते अंतर x किलोमीटर मानू. अंतर किती म्हणायचं आपण? x किलोमीटर. आपलं अंतर माहित नाही, ते अंतर आपण x किलोमीटर मानलेलं आहे. अंतर त्याने आपलं अंतर दिलं नाही, दोन्ही वेळेस वेग दिलाय. तर पहिल्या वेळेस कसं बघा बरे, व ते अंतर पार करण्यासाठी लागणारा अचूक वेळ y तास मानू. म्हणजे y तास हा काय, वेळ लागलेला. तर पहिल्या वेळेस काय घडलं बघा बरे, अंतर भागिले, अंतर x आहे, अंतर भागिले वेग किती आहे, 2.5. मग ज्या वेळेस ती बघा, अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. ज्या वेळेस ती 2.5 किलोमीटर तास वेगाने निघाली, तेव्हा तिला जायला काय झालं, 12 मिनिटे उशीर झाला म्हणजे 12 मिनिटे जास्त लागली. म्हणजे y अधिक 12 मिनिटे. पहा आता गोष्ट गंमत कशी आहे, हे सगळं आपल्याला तासात दिलेलं आहे, हे मिनिटात दिलेलं आहे. मग त्या मिनिटाचे आपण काय करायचे, तास बनवायचे. मग 12 मिनिटे म्हणजे किती आले, 12/60 तास. 12 मिनिटे म्हणजे किती, 12 मिनिटे. कितीही मिनिटे असू द्या, त्याला 60 ने भागलं ना, त्याचे तास तयार होतात. 120 मिनिटे 60 ने भागलं 2 तास, 180 मिनिटे 60 ने भागलं 3 तास. तसंच किती का असं ना, 2 मिनिटे जर असली आपण तास बनवू शकतो. 2 मिनिटे म्हणजे किती, 2/60 तास. 3 मिनिटे म्हणजे 3/60 तास असं असतं. तसं 12 मिनिटे म्हणजे 12/60 तास आले. पाहता हे समीकरण आपण तयार करायचं आता. 2.5. आता बघा बरे, हा y. दुसऱ्या वेळेस काय नीट होता बघा, x भागिले 4. x भागिले 4 पहा, x ती ताशी 4 किलोमीटर वेगाने निघाली, अंतर तेच आहे. तेव्हा तिला काय आलं, तिला किती वेळ लागला बघा, 15 मिनिटे लवकर पोहोचली. लवकर म्हणजे y वजा 15/60 असं आलं. मग आता आपण काय करू शकतो माहितीये का, हे दोन समीकरण सोडवण्यासाठी एकतर x एका बाजूला घ्यायचा किंवा y एका बाजूला घ्यायचा. तर आपण काय करू, हा अधिक 12/60 इकडे वजा करू, हा वजा इकडे अधिक करू, म्हणजे y एका बाजूला राहील.
असं म्हणायचं 1/2.5 वजा 12/60 बरोबर y. इथं म्हणू 1/4 अधिक 15/60 बरोबर y. आता पहा बरे, इकडे पण उजवीकडे y आहे, इकडे पण उजवीकडे y आलेलं आहे. पहा नीट. एकूण अंतर आपल्याला माहित नाही, त्यामुळे अंतर x मानलं. गणितामध्ये संकल्पना महत्वाची आहे, समजून घ्यायची. गणित हे शास्त्र शुद्धपणे सोडवत असतं नियमाप्रमाणे. हे अंतर x आहे, तिला लागणारा जो वेळ आहे तो वेळ y तास आहे, आपल्याला माहित नाही. पण वेग दिलेला आहे, अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. पूर्वीच्या वेळापेक्षा तिला 12 मिनिटं उशीर आलाय, म्हणजे 12/7 उशीर आला. हे लवकर गेली म्हणजे कमी वेळात गेली, एवढा वेळ लागला. आता सोडत आपल्याला उजवी बाजू समान आहे, डावी पण समान आली. मग 1/2.5 वजा, आता 12/60 आहे की नाही, त्याला आपण भाग लावू शकतो. 12 के 12 12/60. 1/5 1/5 बरोबर 1/4 अधिक 15/60 म्हणजे 15 के 15 15/60. 1 काय आले 4 आले. पहा x हे आले. आता आपण काय करू, x एका साईडला घेऊ आणि नंबर एका साईडला घेऊ. आपण असं मांडू 1/2.5 वजा 1/4 बरोबर 1/4 अधिक 1/5. मग आपण काय केलं, x एका साईडला घेतले आणि नंबर एका साईडला घेतले. आता बघा छेद भिन्न आहे का, नाही. मग तिरपा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे. 4x वजा 2.5x भागिले 4x वजा 2.5x भागिले 2.5 गुणिले 4 25 100 10. उत्तर 10 येणार आहे. 10.0 म्हणजे 10 आले बरोबर 5 1 5 अधिक 4 छेद 5 20. 4 मधून 2.5 निघून गेले, 4 मधून 2.5 गेले, 1.5 राहिले. 1.5x छेद 10 बरोबर 9/20. दोन अपूर्णांकांच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर तिरकस गुणाकार समान असतो. 1.5 ला आपण 20 ने गुणलं, उत्तर होणार आहे 30x. 9 90. x आलं 90/30. x 3 त्रिक 9. उत्तर आले 3 किलोमीटर. हे काय आले, तिचे अंतर आले 0.03 किलोमीटर आहे. मग तिचा प्रवास हा 3 किलोमीटरचा होतो. घर आणि शाळा याच्यामध्ये अंतर 3 किलोमीटर आहे. पहा कसं करायचं परत. आपण काय केलं, अंतर x मानलं, वेग y मानला. आपल्याला माहिती आहे की अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. पहिला वेग किती आहे 2.5. तर तिला वेळ किती लागायचा, पूर्वीच्या वेगापेक्षा तिला उशीर व्हायचा 12 मिनिटे. 12 मिनिटे म्हणजे 12/60 हे आलं समीकरण. दुसरंच काय आलं, 1/4. तिने तेच अंतर 4 किलोमीटर वेगाने पार केलं, तेव्हा तिला 15 मिनिटे ती लवकर पोहोचली. लवकर म्हणजे वेळ कमी लागला, वजा केले. मग मुख्य समीकरण हे आलं, हे आणि हे. मग हे आपण कसंही पुढे सोडू शकतो आपल्या नियमाने. तुम्ही एक्स ला एका साईडला घेऊ शकता किंवा वाय ला एका साईडला घेऊ शकता. आणि एका साईडला आले की उजवी बाजू समान म्हणजे डावी पण समान. आता मी हे असं केलं म्हणजे तुम्ही पण असं केलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला समीकरण सोडवण्याच्या नियमाने कसं सोडवलं तर चालेल. तुम्ही याचं द्विचल समीकरण तयार केलं आणि ते सगुणक समान करून सोडवलं, कसं पण चालतं. कसंही सोडवा, फक्त मेन ही संकल्पना मुख्य आहे. कोणती, एवढीच की अंतर भागिले वेग बरोबर पहिला लागलेला वेळ अधिक हा नवीन वेळ. 1/4 अंतर भागिले वेग बरोबर पूर्वी लागणारा वेळ आणि हा जास्त कमी झालेला वेळ. तो वेळ फक्त अधिक असेल तर उशीर म्हणजे अधिक मांडायचा, लवकर गेलं मी वजा मांडायचं आणि पुढे समीकरण कसे सोडवायचे. ह्याच्या पुढे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असतं, कसे सोडवा.